यानंतर पाहूयात पुढची बातमी। मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक कालपासून गडचिरोली दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी 2 आठवड्यामध्ये सर्व प्रस्ताव मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले। तर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी याविषयी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। आपण विचारूया मॅडम, मला सांगा, गडचिरोली हा खूप मागास जिल्हा अशी ओळख आहे। या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलं आहे। काल आपण आढावा बैठक घेतली, नेमकं बैठकीत कशा सूचना दिल्या? सर्व जे विकासाचे काम आहे त्याला गती आणण्यासाठी सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि आपल्या जिल्ह्याचा विकास गतिमान व्हावा या दृष्टिकोनातून आढावा घेतला। महत्त्वाचे कुठले मुद्दे आहेत ज्यावर भर देण्यात आलेला आहे? सर्वप्रथम इथे उपजीविकेचे साधन उभे करण्यासाठी आता जसं आपल्याला माहितीच आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय डावोसला आहे, तिथे विक्रमी अशी गुंतवणुकीचे प्रस्तावाने त्यांनी सही केली, तिथे MOU झाले आणि आता या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील नवीन उद्योग येतील, उपजीविकेचे नवीन साधन उभे होतील आणि त्याचबरोबर आपले जो इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे कामे आहे त्याच्यामध्ये हा मार्कंड्या देवस्थानाचा पण प्रमुख एक भाग आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त अनुयायी यावं, पर्यटक यावं, या जिल्ह्याचा विकास व्हावं, स्थानिक लोकांना उपजीविका मिळावे या दृष्टिकोनातून कालपासून मी आढावा घेत आहे। आपण आढावा बैठक घेतल्यानंतर आपल्याला काय जाणवलं, या जिल्ह्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे की ज्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे? मला तर काही समस्या दिसली नाही। मला असं वाटते की ऑलरेडी निसर्गाचा खूप मोठा इथे वरदान आहे, खूप नैसर्गिकरित्या हा जिल्हा खूप श्रीमंत आहे, लोक पण इथे खूप चांगले आहे, फक्त आपल्याला विकासाचे कामांना गती आणायची। काल तुम्ही एक बैठकीत एक हे केलं होतं की 2 आठवड्यापेक्षा जास्त कुठलाही प्रस्ताव प्रलंबित राहू नये, नेमकं त्यावर म्हणजे काय होतं? याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे की आता आपला वर्किंग सीझन आहे ना, पाऊस नाही आहे आणि या पिरियडमध्ये जास्तीत जास्त काम आम्ही करू शकतो। तर सर्व अधिकाऱ्यांनी सूचना केली की 2 आठवड्यापासून जर प्रलंबित काही विषय असेल तर ताबडतोब ते फ्लॅग करावं आम्हाला तिथे मुंबईमध्ये, जेणेकरून आम्ही त्याला वेग आणू शकतो, काय अडथळे असतील तर दूर करू शकतो। गडचिरोली आता मंत्रालयाची थेट नजर, मुख्यमंत्री पालकमंत्री आहेत आणि तुम्ही सुद्धा दौरा केला, म्हणजे आता मंत्रालयाची थेट नजर गडचिरोलीत असणार आहे? आमची थेट नजर सगळीकडे असतो। आम्हाला सर्वांगीण विकास हवा आहे राज्याचा, जेणेकरून 1 ट्रिलियन जो इकॉनॉमीचा एक ध्येय आमच्या समोर आहे, एक लक्ष्य आमच्या समोर आहे, ते आम्ही पूर्ण करू शकू। एकूणच गडचिरोलीच नव्हे तर सगळीकडे सगळ्या विकासावर नजर असल्याचं आता मुख्य सचिव सौनिक मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।